पाहू शकता स्पर्धेसाठी आलेले पब्लिक. भरपूर मोठ्या प्रमाणात एवढं पब्लिक कधीच पाहिलं नसेल, कारण की एकाच वेळेस अनेक प्रकारच्या शर्यती चालू आहेत. पाहू शकता ही श्वान शर्यत इकडे माळात चालू आहे. पाहू शकता घोडा गाडी वेग किती आहे पाहू शकता. जबरदस्त वेग आहे घोड्यांचा घोडा गाडीला. आणि चढ उतार कॉर्नर आहेत. भरपूर अंतर आहे घोडा गाडीला. पाहू शकता घोडा गाडी फिरून आलेले आहेत आणि स्पीड बघू शकता तुम्ही. घोडा गाडी घोड्यांचं स्पीड बघू शकता. घोड्यांना सुद्धा चांगले दिवस यायला लागले ते पाहू शकता. घोडा गाडीना आणि आरत पारतला साधारणतः 3 किलोमीटर जायचं आणि 3 किलोमीटर पुन्हा परत माघारी यायचं आहे. आणि घोड्यांचं तुम्ही स्पीड बघितलं कशा प्रकारचे घोडे पळत आहेत. अशाच जर स्पर्धा भरत राहिल्या तर लोकांची प्राण्याविषयीची आपुलकी निर्माण होईल आणि लोक घोडे असो, गाय असो, बैल असो किंवा आपले जे देशी गोवंश असो कुठलाही, त्यांना जीव लावून सांभाळतील. आधुनिक यांत्रिक आणि प्रगतीच्या युगामध्ये आपलं देशी गोवंश म्हणा, गाय बैल किंवा अशा प्रकारचे जे सर्वसामान्याला उपयुक्त ओझी वाहण्यासाठी घोडे ते उपयोगी वाढीस मदत होईल. या आरत पारत आणि घोडागाडीची शर्यत ही साधारणतः महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर कोल्हापूर, मिरज, सांगली, जत, कागवाड आणि बेळगाव, चिकोडी ह्या भागात चालते. पाहू शकता बेंगलोर, पुणे, दिल्ली जशा डर्बी रेस चालू असते त्या घोड्यावर बसून घोड्यांच्या तशा घोड्यांच्या शर्यती चालू आहेत. 3 किलोमीटर जाणे 3 किलोमीटर पाहू शकता. कसं आहे घोडदळ आणि तरुण मुलं आहेत सगळेच. एकदम छोटा मुलगा आहे शेवटचा पाहू शकता. समोर पाहू शकता गर्दी. एक प्रकारचं युद्धाचं मैदान असल्यागत. आणि छत्रपतींच्या काळात युद्ध ज्यावेळेस घोड्यावर घोडदळ चालत असेल, ज्यावेळेस युद्ध काळ असेल त्यावेळेस धावपळ किती होत असेल आणि कशा प्रकारचे घोडेस्वार कशा प्रकारचे घोड्यावर स्वार होऊन कशा प्रकारे पल्ला पार करत असतील व कसे युद्ध करत असतील. ह्या माळरानावर आज कवठ्याच्या माळावर तासगाव कवठेमाका रोडवर हा थरार रंगलेला आहे. थोड्याच तरुण मुलं कशा प्रकारे घोडेस्वारी करतायत ते आपल्याला दिसेल. पाहू शकता शर्यतीचा थरार. पाहू शकता जनरल बैलगाडा शर्यत सुटलेले आहे. आणि जनरल बैलगाडा कशा प्रकारची शर्यत असते आरत पारतची. 3 किलोमीटर जायचं आणि 3 किलोमीटर यायचं. पाहू शकता आपल्या समोर रती महारथी सुंदर असे बैल आहेत. पाहू शकता कशा प्रकारचा थरार रंगलेला आहे. आणि हा थरार पाहण्यासाठी आपण
पाहू शकता जनरल सुटल्यानंतर पब्लिकचा जल्लोष. तरुणाई कशा प्रकारे आनंद साजरा करते. जबरदस्त विहंगम दृश्य पाहू शकता. आरत पारत गाड्यांमध्ये जबरदस्त टक्कर आहे. जबरदस्त गाडीला गाडी चिटकून आहे. पाहू शकता जबरदस्त आरत पारत म्हणजे खरंच आरपारची शर्यत आहे. पाहू शकता तुम्ही जबरदस्त. पाहू शकता बैल उभे केलेले. धनावडे बापूची पळापळ चालू झालेली आहे. पाहू शकता पाहू शकता गाडी पुढे आलेली. पाहू शकता एकाने पचका केलेला आहे आणि काळजी करू नका. हॅलो श्वास रोखून धरा. सगळ्यांची सगळे धावणार. निकाल घेऊन स्टेजवर या.